बंधू आणि भगिनींनो, दहेगावला आम्ही ज्या घरामध्ये राहायचो ते घर 12 खणी होते. मागे 6 खण होते आणि पुढे 6 खण होते. खण म्हणजे 3 बाय 10 अशा लांबी रुंदीचे सिलिंगला असे कप्पे राहायचे आणि जवळपास 6 इंच किंवा 7 इंच चौकोनामध्ये लाकडी खांब राहायचा. त्याच्यावर त्या तो जवळपास 10 फूट 9 फूट अशा आकारामध्ये त्याची हाईट राहायची आणि त्याच्यावरती हे खांड मांडले जायचे आणि प्रत्येक खांडाचं एक विशिष्ट गणित असायचं. एक तर 2.5 फूट असायची किंवा 3 फूट असायची. अशा त्या घरामध्ये आम्ही राहत होतो. गडीवरती घर होतं ते. जवळपास गडी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय राहायचं की विशिष्ट प्रकारच्या गावामध्ये विशिष्ट असं ठिकाण राहायचं, ज्याच्या गावाच्या मध्यभागी किंवा एका साईडला असं ते ठिकाण राहायचं. त्याच्यामध्ये पूर्ण गावाने एक विशिष्ट प्रकारची माती त्या ठिकाणी आणून टाकलेली राहायची. मोठा असा डोंगरासारखा आकार बनवलेला राहायचा. तो कशामुळे गडी बनवल्या जायची त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगतो. तर पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की पाऊस खूप प्रमाणात पडायचा. आता तुम्ही म्हणता आता काय अडचण आहे आणि त्यावेळेसच पाऊस का पडायचा, तर त्याची कारणं अशी आहेत की पूर्वीच्या काळामध्ये दाट प्रमाणात झाडी होती. जमिनीची बाष्पीभवन कमी व्हायचं आणि बाष्पीभवन कमी झाल्यामुळे काय व्हायचं की जो समुद्रामधून बाष्पीभवन झालेलं पाणी ते आकाशामध्ये जायचं आणि त्या आकाशात गेलेल्या वाफेला थंड वारा लागला की ते पाण्यामध्ये रूपांतर होऊन खाली यायचं. मग तशा वेळेस काय व्हायचं की महापूर यायची. महापूर आल्यानंतर काय व्हायचं की नदीपात्र गाव नदीच्या काठी असायचं. समजा 200-300 मीटर अंतरावर किंवा 500 मीटर अंतरावर. आणि मग तेवढ्या अंतरावरचं पाणी नदीपात्रातलं काय व्हायचं, डायरेक्ट गावामध्ये शिरायचं. जे जमिनीच्या लेवलचे घरं होते त्याच्यामध्ये ते पाणी शिरायचं आणि मग त्यामुळे काय व्हायचं की सर्वसामान्याचा संसार उद्ध्वस्त व्हायचा. अशा वेळेस ते नुकसान होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये, महत्त्वाचं म्हणजे जीवितहानी होऊ नये ह्या दृष्टीनं ती गडी बनवलेली राहायची. आणि महत्त्वाचं म्हणजे जे अन्नधान्य आहे ते त्या गडीवरती एक पेव असायचा. त्या पेवाच्या मध्ये म्हणजे तो पेव जवळपास 10 बाय 20, 20 बाय 25 अशा आकारामध्ये, चौकोन आकारामध्ये, गोल आकारामध्ये तो त्या गडीवरती पेव असायचा जमिनीच्या आतमध्ये आणि त्यामध्ये ते धान्य साठवलं जायचं. आणि त्यामुळे दुष्काळ जरी पडला तरी पेवातील अन्न हे लोकांना सुरक्षित असं राहायचं खाण्यासाठी. थोडा वास वगैरे यायचा, परंतु असं म्हणजे कुम्मट वास येतो. ते अन्न वगैरे कसं म्हणजे खराब झाल्यानंतर थोडा वास येतो त्या पद्धतीचं ते. आणि ठराविक धान्य बाजूला काढलं की व्यवस्थित खाण्यालायक राहतं ते, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये कीड वगैरे लागत नाही, काही नाही काही नाही. थोडं भुसा वगैरे होतं, पीठ होतं, कारण ती हीट आतमधली जमिनीच्या ती त्या धान्याचं पीठ करून टाकते. तर तो भाग वेगळा. परंतु किमान 2 वर्षे 3 वर्षे किमान 5 वर्षे तरी धान्य त्याच्यामध्ये सुरक्षितरित्या राहायची अशी सिस्टम त्या काळामध्ये केलेली असायची. की जर समजा दुष्काळ पडला मोठा तर तो पेव त्या ठिकाणी उपयोगी पडायचा. आणि अशा अवस्थेमध्ये ती गडीची रचना त्या ठिकाणी केलेली राहायची प्रत्येक गावामध्ये. आता गडी हा प्रकारच राहिला नाही आणि नदीपात्रही लहानाली झालेली आहेत. प्रत्येक ठिकाणी कट्टे, बंधारे वगैरे
धरणं वगैरे निर्माण झालेली, त्यामुळे पाण्याचा स्रोत गावापर्यंत येऊ शकत नाही, गावामध्ये शिरू शकत नाही पाणी, तो भाग वेगळा. आणि पावसाचं प्रमाण सध्या कमी झालेलं आहे, तो महत्त्वाचा मुद्दा. अ, त्याला मनुष्य स्वतःच कारणीभूत आहे पाऊस कमी होण्यासाठी. आणि एक ना एक दिवस मानवाला ह्या कृतीबद्दल पस्तावं लागेल. ठीक आहे. आणि अशा त्या 12 खणामध्ये आम्ही राहायचो. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपला उन्हाळ्या सुट्ट्यामधले ते यांच्या आमच्या सर्वांच्या परीक्षा झालेल्या होत्या आणि आम्ही त्या गडीवरती 12 खणामध्ये राहायचो. मागच्या 6 खणामध्ये सरपंच ज्याला म्हटलं जातं, पूर्वीच्या काळामध्ये चुली हा प्रकार असायचा आणि त्यामुळे सरपण ठेवलं जायचं. आणि सरपण ठेवल्यामुळे काय व्हायचं की त्या ठिकाणी आम्हाला समोर वापरायला जागा राहायची. मग ते सरपण त्या ठिकाणी असल्यामुळे काय व्हायचं की अंधार बुडूक असायचा आणि एका दिवशी एका मांजरीने एका पिल्लाला आणून त्या ठिकाणी ठेवले आणि मग ते हळूहळू येता जाता ते सरावामध्ये पडले आणि ते पिल्लू आमच्याच इथं राहू लागले. नंतर त्याची चांगल्या प्रकारची मांजर, धष्टपुष्ट मांजर तयार झाली आणि हळूहळू या मांजरीची करामत सुरू झाली. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बंडू नाना भाग 4मधला हा मांजरीचा किस्सा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच काळामध्ये सुट्टीच्या काळात आमच्या आत्याचा मुलगा अंबडपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर पारनेर म्हणून आहे, त्या ठिकाणी आमची आत्या दिलेली होती. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सुधाकर नावाचा, तो दहेगावला आला होता. आणि मग सगळे सुट्ट्या असल्यामुळं प्रत्येकजण घरीच खेळायचे. आणि मग ही मांजर काय करायची की वाड्यामध्ये जे लोक होते 8-10 जण राहणारे, मोठा वाडा होता. कमीत कमी 8 परिवार वेगवेगळ्या प्रकारचे राहायचे आणि एका परिवारात किमान 5 ते 6 माणसं अशी होती. आता पाटील घराणे ते एका एका घरामध्ये 4-4, 5-5 लेकरं आणि ते सगळा परिवार म्हणजे मोठा. आणि मग ते एकाच भावकीचा वाडा होता तो, दहीभाते म्हणून. त्यांचं नाव भानदास एकनाथ असे दोघं भाऊ होते. त्यांच्या वडिलाची वगैरे नाव माहीत नाही, परंतु तो वाडा फार मोठा विस्तृत स्वरूपात होता आणि पूर्ण माळाचा होता. गडीवर असल्यामुळे काही अडचण वगैरे नव्हती, काही नव्हती. आणि ते मांजर काय करायची, त्या लोकांचे स्वयंपाक पाणी वगैरे झालं, मग बरेचसे लोक काय करायचे, चुलीमध्ये सकाळचा विस्तू रात्रीच्याला ठेवायचे. त्याला म्हणजे आग पेटवायची सिस्टम तशी होती. चूल पेटवायला ते आहार ठेवायचे. आहार म्हणजे कोळसे वगैरे त्याच्या आतमध्ये ठेवायचे आणि ते पूर्ण झाकून ठेवायचे. मग ही अशी सिस्टम पूर्वीच्या काळामध्ये होती. म्हणजे अखंड अग्नी पूर्वीच्या काळामध्ये चालायचा. मग काय झालं की एक वाड्यातले जे परिवार होता तो लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेला 2 दिवसासाठी. त्यात आमच्या ह्या मांजरीने काय केलं, 2 नंबर करून मोकळी झाली. आणि मांजर असा प्राणी आहे की त्याने टट्टी केली म्हणजे 2 नंबर केलं की ते गड्डं करून ते झाकून टाकतं. ही त्यांची खासियत आहे. मग आता ते काय झालं की 2-3 दिवस त्यांनी ते प्रकार केला. मग एका चुलीत, दुसऱ्या चुलीत असा तो प्रकार सुरू झाला. ते मग ज्यावेळेस ते परिवार वाड्यात आले, त्या बाईंनी आपलं रोजच्या नित्यनियमाप्रमाणे ते चुलीचे सारवण वगैरे म्हणजे पूजा केल्या जायची. रोज सकाळी हळदी कुंकू लावून त्याची सारण वगैरे करायला सुरुवात केली आणि ती राख हातानं बाहेर काढायला गेली. पूर्ण हात त्या टट्टीने भरला मांजरीच्या. त्या बाईला ताण आला, तिने मला 1 डझन शिव्या दिल्या. वादिवाद सुरू झाला आणि मग एक दिवस हा वादिवाद म्हणजे वाड्यात ते वादच सुरू होऊ लागला. मग ते 8-15 दिवस झाले की ते वाद सुरू व्हायचा. कोणी ना कोणी गावाला कुठंतरी जायचं. लगनसराई सुरू झालेली उन्हाळ्याचे दिवस आणि ते प्रकार सुरू झाला एप्रिल-मेमध्ये. मग
ते रोज वाड्यामध्ये एक दिवसाआड वाद सुरू झाला. त्या वादाला कंटाळून आमच्या आत्याच्या मुलांनी काय केलं, सुधाकरनी एक दिवस सगळे बाहेर गेलेले होते आणि त्यांनी बंडू मामाला हाताखाली धरलं. बंडू मामा आणि सुधाकर दोघं त्या बाराखणाच्या रूममध्ये शिरले. त्यांनी काय केलं, मांजरीला आत पकडून ठेवलं आणि पूर्ण जिथं जिथं समजा छिद्र वगैरे आहेत ते छिद्र पूर्ण पॅक केले, जेणेकरून मांजर बाहेर येणार नाही. आणि हातामध्ये आतलेले सरपणाची लाकडं घेतले. आता ते मांजराची खासियत असते, मांजराचे डोळे अंधारामध्ये हिऱ्यासारखे चमकतात. एखादा दूर अंतरावर एखादा तारा किंवा ग्रह कसा चमकतो तसा तो त्याचे डोळे चमकतात. मग ह्यांनी त्या डोळ्याच्या प्रकाशाच्या उजेडाने ते चमचम करणारे डोळे त्या हिशोबाने ह्या मांजराला मारायला सुरुवात केली. उन्हाळ्याचे दिवस गरमायला लागलं म्हणून यांनी शर्ट वगैरे काढून टाकले आणि घाम सुरू झाला, आत हवा बंद, सगळं बंद. आणि त्यांचा तो तसा प्रकार सुरू झाल्यानंतर आतून फक्त मांजराचा आवाज यायचा, गुरगुरण्याचा आणि ओरडण्याचा यांच्या, धर मार पकड असं. आणि त्या मांजरीने काय करायचं, उडी मारायची यांच्या पूर्ण अंगाला. असे ते आता कपडे काढलेले होते, खराखर पंजे मारायचे आणि रक्ताचे धारा, ते पंजे लागले की रक्ताच्या धारा सुरू व्हायच्या आणि हे मोठमोठ्याने ओरडायचे. आम्हाला भीती वाटायला लागली. आम्ही लहान लहान होतो, हे दोघंजणं आतमध्ये अटकलेले, यांचा दांगडू दोघाचा. आणि शेवटी जे छिद्र बंद केलेले होते एका छिद्राला मांजरीने मोकळे केले. तोपर्यंत हे चेहरा पिरा सक्त असा रक्तबंबाळ झालेला, सगळ्या रक्ताच्या धारा लागलेल्या, लाल बुंद सगळं अंग दिसायला लागलं. आता घरी कोणी नाही, घाम म्हणतो मी, ते घाम अंगामध्ये शिरला. मग ते जखमेच्या आतमध्ये घाम गेल्यामुळे काय झालं की पूर्ण अंगाची आग होऊ लागली आणि हे मोठमोठ्यानं ओरडू लागले. पण आम्ही लहान असल्यामुळं आम्हाला काही करता येईना. नेमकं करावं काय, लावावं काय, उपचार काय करावं. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते नुसते ओरडत होते. मांजर तर गेलं, ते बोगद्यातून बोळा वगैरे काढून पळून गेलं. पण ह्या दोघांच्या जीवाचे हाल असे भयान झाले. आणि मग 8-4 दिवसानंतर परत एकदा त्यांनी तसाच प्रकार केला. ज्यावेळेस सगळेजण घरी आले, पाहिलं यांचे हाल असे, सगळेजण म्हणायला लागले, तुम्ही कशालाच त्या नंतर तो सगळा वाद मिटला आणि त्या मांजरावर सगळेजण टपून राहिले की आज जर लेकराचे हे हाल केले आणि जर गळ्याला धरलं असतं तर ह्या दोघांपैकी एक जण आज 100% गेलं असतं. कारण मांजर डायरेक्ट नरडी फोडतं. तर बंधू आणि भगिनींनो, कधीही मांजराच्या वाटेत जाऊ नका विनाकारण. कारण मांजर खूप भयानक, खूप खतरनाक असतं आणि शक्यतो मांजरापासून सावध राहा. म्हणूनच तिला वाघाची मावशी असं म्हटलं जातं. आणि चुकूनही एकटे असताना मांजराच्या कधीच वाटत जाऊ नका. कारण तिला विनाकारण वाघाची मावशी म्हणत नाही. तिनं वाघाला सर्व गोष्टी शिकवल्या, पण जो पट्टेदार वाघ आहे त्या वाघाला तिने झाडावर चढायचं शिकवलेलं नाही. तो बिबट्या चढू शकतो, परंतु पट्टेदार वाघाला तिने शिकवलेलं नाही. कारण ती वाघाची मावशी आणि वाघ ज्याप्रमाणे झडप घालतो त्याचप्रमाणे तीसुद्धा झडप घालते. सावध राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. आणि एक दिवसाआड म्हणा, माझे हे जे व्हिडिओ बंडू मामाचे भाग 4 आजचा तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, कमेंटमध्ये मला सांगा. सुधाकरने जी करामत केली ती तुम्हाला कशी वाटली आणि वाड्यातील लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या आपण उद्या बघणार आहोत. की वाड्यातील लोकांचे एकमेकाविषयीचे जे काही मत होतं ते उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.